नमस्कार सर. नमस्कार सर. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. मी सचिन कैलास राठोड, राहणार पळसवाडी तांडा, तालुका खुलताबाद, जिल्हा संभाजीनगर. तर सर आपल्या या शेतामध्ये तुम्ही धन्वंतरीचे काही प्रोडक्ट यूज केले आहे का? हो. RPS 76. RPS 76. आता हा कांद्याचा प्लॉट आहे आपला. हो. तर या कांद्याच्या प्लॉटसाठी तुम्ही RPSचं काय फवारणी केली की ड्रिप केले काय? सर फवारणी केली. फवारणी केली. हो. किती फवारणी केली सर? 2 या फवारण्याचा काय फायदा दिसून आला तुम्हाला? हिरवेगारपणा, जमिनीला झाडपणा आलेलं आहे की नाही? आता हिरवेपणा पाहू शकता आपण, एवढं ऊन पडलेलं आहे या ठिकाणी, एकदम ग्रीननेस पण आहे. 5 झाड आहे की नाही? मानेचा जो झाडपणा आहे आणि एकसारखा प्लॉट आहे तुमचा. आता किती प्लॉट आहे सर हा तुमचा? अर्धा एकर. अर्धा एकरचा प्लॉट आहे. तर अर्धा एकरच्या प्लॉटमध्ये तुम्ही 2 फवारणी घेतल्या. या 2 फवारण्यामध्ये तुम्हाला ही क्वालिटी दिसून येते. तर याच्या आजूबाजूला असे काही प्लॉट आहे का? हो, बाजूचा चुलत्याचा प्लॉट त्यांनी वापरलं का आपलं? नाही, त्यांनी वापरलं नाही. आज त्यांचा तुमच्यात किती दिवसाचा फरक आहे? महिनाभरात. एक महिन्याचा फरक आहे. पण त्यांनी वापरलं नाही, त्यांचा प्लॉट डाऊन दिसतोय का आपल्याला? डाऊन दिसतोच आहे. आता इकडे बघितलं आपण, हे बघू शकता साईडला. आणि आता आपण रेग्युलर वापरतोय. तुम्ही कधीपासून वापरताय बरं धन्वंतरीचे उत्पादन? 3 वर्षापासून. 3 वर्षापासून तुम्ही सातत्याने वापरताय. तुम्ही कोणकोणत्या पिकांना वापरत असता? ते सर्व पिकांना वापरतो. टोटल आपल्या या परिसरामध्ये जवळपास गहू, तुमचे ज्वारी, टरबूजाचा कसं काय अनुभव आहे तुमचा? टरबूज अर्धा एकर मध्ये 10-15 क्विंटल काढलं. 15 क्विंटलच्या वर निघाला होता अर्धा एकर मध्ये. म्हणजे 30 ते 32 सावरे तुमचं झालेले आहे. तर एक टरबूजची साईज कशी होती तुमची? 4 किलो 5 किलोच्या वरच. 5 किलोच्या वर होते जवळपास. मग जास्तीत जास्त साईजवाले होते का कमीत कमी साईजवाले जास्त होते? जास्त साईज. जास्त 5च्या पुढं जास्त होते तुमचे. तर या ठिकाणी आता तुम्ही प्रत्येक पिकाला वापरताय तसा हा तुमचा कांद्याचा सुद्धा प्लॉट आहे. असा सुंदर असा प्लॉट बसलेला आहे. आता असा प्लॉट आपल्या शेजारी आहे का? नाही. आता आपण थोड्या वेळापूर्वी जिथं आपले धन्वंतरीचे उत्पादन वापरतात, बाळूभाऊ बोर्डे यांच्या शेतात उभं होतो आपण थोड्या वेळापूर्वीच. त्या ठिकाणचा प्लॉट आणि तुमचा प्लॉट जो बस सारखा बसलेला आहे. तर इतर शेतकऱ्यांना काय सांगणार तुम्ही? एकदा तरी वापरून पहा. 100%. हां. आता इथं आवड सर सुद्धा एक नामांकित शेतकरी आहे इथं. तर सर तुम्ही आपण त्या प्लॉटला गेलो होतो आणि ह्या प्लॉटवर बरोबर कसा वाटतो दोन्हीकडचा प्लॉट? दोन्हीकडचा प्लॉट जर विचार केला तर म्हणजे एकसारखा प्लॉट दिसतोय. एकसारखा प्लॉट दिसतोय. मध्ये त्यांनी सरळ जे फवारण्या वगैरे जे केलेलं आहे, या फवारण्याचा बेनिफिट 100% झालाच आहे. आता दिसून येतोय. तुम्ही साक्षीदार इथं. आपण त्याही प्लॉटला गेलो होतो. बरोबर आहे. आणि आता ह्याही प्लॉट आलोय आणि शेजारचे प्लॉट आजूबाजूला बघितले आपण. तेवढे दिसले का आपल्या व्यवस्थित? नाही, एवढे म्हणजे क्वालिटी नाही. क्वालिटी दिसली नाही. आणि ह्या आताचं जे तापमान आहे, या तापमानामध्ये बाकीचे जे प्लॉट आहे त्या कांद्याच्या म्हणजे प्लॉटनी म्हणजे थोडे सुरकटल्यासारखं वाटतंय. हा, आपलं एकदम हिरवेगारपणा कायम टिकून आहे. हिरवा आहे. आता एवढा ऊन पडलंय, एकदम कडक उन्हात आहे आपण आहे की नाही? एवढं कडक उन्हात सुद्धा एकदम तजेलदार आहे. तर असे जे शेतकरी आहेत त्यांना काय सांगणार तुम्ही? हे वापरा सर. हा, हे तुम्ही वापरा एकदा. ओके, धन्यवाद.